नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपल्या एका सबस्क्रायबरनी आपल्याला प्रश्न विचारला होता की त्यांच्या बाळाला कावीळ झाली आहे, तर काय करायला लागेल। तर या काविळीशी रिलेटेड सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे। प्रत्येक बाळाला ही जन्मल्यानंतर थोडीफार कावीळ होतेच। तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितलंही असेल। बाळाला होणारी ही कावीळ प्रत्येक वेळीच धोकादायक असेल असं नसतं। ॲक्च्युली काविळीचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे फिजिओलॉजिकल जॉन्डिस आणि दुसरं म्हणजे पॅथॉलॉजिकल जॉन्डिस। ह्या फिजिओलॉजिकल जॉन्डिसला आपण असंही म्हणू शकतो की ही जास्त काही घाबरण्याची कावीळ नाहीये, परंतु जी पॅथॉलॉजिकल जॉन्डिस आहे ही मात्र धोकादायक असू शकते। आता यामधला फरक कसा कळेल, तर ही फिजिओलॉजिकल जॉन्डिस जी आहे ती शक्यतो बाळ 3 दिवसाचं झाल्यानंतर हळूहळू डेव्हलप होते आणि शक्यतो 2 आठवड्यांमध्ये ही कावीळ कमी देखील होते, अगदी आपोआप। त्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही। परंतु ही पॅथॉलॉजिकल जॉन्डिस जी असते ती बाळ अगदी 1 दिवसापेक्षा लहान असेल म्हणजे 24 तासाच्या आत चालू होऊ शकते। याशिवाय ही कावीळ 2 आठवड्यांपेक्षाही जास्त चालू शकते। तसंच या काविळीमुळे बाळाच्या शरीरावरती अनेक परिणाम होतात। बाळाला कावीळ होते म्हणजे नक्की काय होतं, त्याचं कारण काय आहे हे आपण आधी समजून घेऊया। शक्यतो 60% बाळांमध्ये जन्मल्यानंतर कावीळ होतेच। जर बाळ तुमचं अगदी योग्य वयामध्ये म्हणजे पूर्ण जस्टेशन भरल्याच्या आधी जन्मलं असेल, त्यालाच आपण प्रीमॅच्युअर बाळ म्हणतो, तर यांच्यामध्ये हे चान्सेस अगदी 80 ते 90% पर्यंत वाढतात। अशा बाळांमध्ये जास्त धोका असू शकतो। नॉर्मली काय होतं की आपलं जे HB असतं ते 12 ते 13च्या दरम्यान असतं। ह्या नवीन जन्मलेल्या बाळांमध्ये हेच HB 18 ते 20च्या वर असतं। कधी कधी प्रीमॅच्युअर बाळामध्ये ते अगदी 22-23 पर्यंतही असतं। बाळ जन्मल्यानंतर हे RBCs म्हणजेच लाल रक्तपेशी ह्या फुटतात आणि त्यांच्यामधून हे हिमोग्लोबिन बाहेर येतं। ह्या हिमोग्लोबिनचं रूपांतर बिलिरुबिनमध्ये होतं। या बिलिरुबिनमुळेच बाळांना कावीळ होते। याशिवाय हे बिलिरुबिन हे लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होत असतं, परंतु या बाळांचं लिव्हर सुद्धा नाजूक असतं। त्याच्यामुळे हे बिलिरुबिन त्यांच्या शरीरामध्येच फिरत राहतं आणि या बिलिरुबिनला त्वचेमध्ये किंवा डोळ्यांच्या स्क्लेरा म्हणजे जो पांढरा भाग आहे त्याच्यासाठी जास्त ॲफिनिटी असते आणि त्यामुळे ते तिथे जाऊन साचतं आणि याच्यामुळे बाळ पिवळं पडलंय असं आपल्याला दिसतं। तर याची अनेक कारणं असू शकतात। फिजिओलॉजिकल जॉन्डिस हे नॉर्मली असतं, पण पॅथॉलॉजिकल जॉन्डिस अगदी अनेक कारणांमुळे होऊ शकतं। याच्यामध्ये आईचा रक्तगट O असणं किंवा आईचा रक्तगट निगेटिव्ह असणं आणि बाळाचा रक्तगट पॉझिटिव्ह असणं याच्यामुळेही ही कावीळ होऊ शकते। याशिवाय अनेक एन्झाईम डेफिशियन्सीज जसं की G6PD डेफिशियन्सी असू शकते। कधी कधी बाळांना ब्रेस्ट फीडिंग जॉन्डिस किंवा ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस ही होऊ शकतो। आता ही कावीळ झाली असेल, समजा ही जर फिजिओलॉजिकल जॉन्डिस असेल म्हणजे अगदी योग्य प्रमाणामध्ये आहे, तर ती आपोआपच रिझॉल्व्ह होईल। तेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतात की काही घाबरण्याचं कारण नाही। परंतु समजा ही जॉन्डिस पॅथॉलॉजिकल असेल म्हणजे हे बिलिरुबिनचं प्रमाण त्याच्या वयानुसार किंवा त्याच्या जस्टेशनल एजनुसार खूप जास्त वाढलं असेल, तर मात्र डॉक्टर तुम्हाला सांगतात की याचा धोका असू शकतो। तर तुम्ही म्हणाल याचा धोका काय आहे, तर हे बिलिरुबिन जे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे त्वचेमध्ये जातं, डोळ्यांमध्ये जातं, तसंच हे ब्रेनमध्ये सुद्धा जाऊ शकतं आणि जेव्हा हे बिलिरुबिन ब्रेनमध्ये जातं तेव्हा मात्र कर्निक नावाचा आजार होतो। याच्यामुळे बाळाच्या मेंदूवरती अगदी त्याच्या पूर्ण लाईफ लॉंग परिणाम होऊ शकतो। तेव्हा मात्र आपण बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊन त्याच्यावरती उपाय करायला हवेत। आता ह्या उपायांमध्ये काय असतं, याचा एक अगदी सोपा उपाय तुम्हाला डॉक्टर सांगतील, तो म्हणजे बाळाला निळ्या लाईट्समध्ये ठेवलं जातं। बाळांचे सर्व कपडे काढले जातात, फक्त डायपर आणि डोळ्यावरती एक गॉगल किंवा एक पट्टी लावली जाते, जेणेकरून त्या लाईटचा त्रास त्यांना व्हायला नको
आणि ह्या लाईटच्या खाली बाळांना ठेवलं जातं. यामुळे काय होतं, हे जे बिलिरुबिन आहे हे लाईटमुळे ल्युमिरुबिन किंवा वेगवेगळ्या घटकांमध्ये रूपांतरित होतं आणि हे त्यांच्याशी वाटे बाहेर पडलं जातं, म्हणजे बाळांची कावीळ कमी होते. या स्टेजमध्ये बाळांना सलाईन लावण्याची किंवा अँटीबायोटिक देण्याची गरज नसते, परंतु त्याचा डिसिजन त्या बाळाच्या वेगवेगळ्या कंडिशननुसार तुमचे डॉक्टर घेतील. परंतु कधी कधी ही कावीळ अतिशय जास्त असते. अशा वेळी मात्र बाळांचं रक्त पूर्णपणे काढून त्यांच्यामध्ये वेगळं रक्त भरायला लागू शकतं. याला एक्सचेंज ट्रान्सफ्युजन असंही म्हणतात. त्यामुळे कधी कधी कावीळ खूप जास्त असेल तर तुमच्या बाळाला एक्सचेंज ट्रान्सफ्युजन करण्याची सुद्धा गरज लागू शकते. तर बाळाची कावीळ झाली किंवा बाळ थोडंसं पिवळं जरी दिसायला लागलं तर तुमच्या डॉक्टरांना लगेच दाखवा. ते तुम्हाला ते कावीळ फिजिओलॉजिकल आहे की पॅथॉलॉजिकल आहे हे सांगू शकतात, किंवा कधी कधी रक्ताची तपासणी करून ते बिलिरुबिनचं प्रमाण बाळाच्या शरीरात किती आहे आणि हे त्याच्या वयानुसार किंवा त्याच्या जस्टेशननुसार योग्य आहे का हे बघतील आणि योग्य तो डिसिजन घेतील. बाळाला कावीळ झाली तर घाबरू नका, परंतु कर्निक टेरस सारखा आजार होऊ नये यासाठी मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती ट्रीटमेंट घ्या. अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.